नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे। महिला व आर्थिक सक्षम बनवण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तिसऱ्या हप्त्याचे पैसे 29 तारखेपर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तर 29 सप्टेंबरपर्यंत सर्व बँकांमध्ये हे DTP प्रणालीद्वारे सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आपल्याला दिलेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता 29 सप्टेंबरला महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची बातमी समोर आली होती। त्यामुळे महिलांना आता 29 सप्टेंबरची आतुरता वाट पाहत होत्या। पण कालच तुम्ही बघितलं असेल की बऱ्याचशा महिलांच्या खात्यामध्ये 4,500 रुपये हे जमासुद्धा झालेले आहे। 25 तारखेपासून हे पैसे जमा होण्याला सुद्धा सुरुवात झालेली आहे। ज्या महिलांचे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर ज्या महिलांचे पैसे बाकी होते त्या महिलांना आता सर्व पैसे 4,500 रुपये हे भेटलेले आहे। तुम्हाला लाईव्ह प्रूफमध्ये इथं स्क्रीनशॉट दिसत आहे, तो स्क्रीनशॉट बघा मित्रांनो। कालचाच हा मेसेज आहे की 4,500 रुपये हे जमा झालेले आहे। पण महिला व बालविकास मंत्रालयाकडून नुकत्याच माहिती मिळाली आहे की महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी जे काही पैसे आहे ते बँकेमध्ये पाठवण्यात आले असून तर ते पैसे DTP प्रणालीद्वारे सर्व पात्र महिलांच्या खात्यामध्ये ते पैसे जमा होणार आहे, अशी सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे। आणि एक नवीन अपडेटसुद्धा आहे की आता ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट या महिन्याचे जे काही 3,000 रुपये भेटले आहेत तर त्या महिलांसाठी सुद्धा खुशखबर आहे। त्या महिलांना सुद्धा आता 1,500 रुपये जमा होण्याला सुरुवात झाली आहे। तर आजच बऱ्याचशा महिलांच्या खात्यामध्ये पैसे 1,500 रुपये हे जमा होण्याला सुरुवात झालेली आहे। तर तुम्हाला लाईव्ह प्रूफमध्ये मी एक स्क्रीनशॉटसुद्धा दाखवणार आहे, ते आपण बघूया। मित्रांनो, या अगोदर ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्टचे पैसे जमा झाले होते तर इथं बघू शकता जुलै आणि ऑगस्टचे पैसे इथं 3,000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा झाले होते। आता पुढचे जो हप्त्याचे हे 15 सप्टेंबरचे जे आहे ते सुद्धा जमा झालेले आहेत, त्याचा सुद्धा मेसेज मी तुम्हाला इथे दाखवणार आहे। हे बघा मित्रांनो, आजचाच हा मेसेज आहे, 26/9/2024चा मेसेज आहे। तर इथं 1,500 रुपये हे जमासुद्धा झालेले आहे DTP प्रणालीद्वारे। DBT प्रणालीद्वारे हे गव्हर्नमेंट पाठवत असतं। ज्या महिलांच्या खात्याला आधार कार्ड हे लिंक असेल त्या महिलांनाच जे काही 4,500 रुपये हे मिळतील। आणि ज्या महिलांना 3,000 रुपये मिळाले आहेत तर त्यांच्या ऑलरेडी हे आधार कार्ड बँकेशी लिंक आहे, त्यामुळे त्यांना नेक्स्ट जी पेमेंट आहे 1,500 रुपये ते सुद्धा भेटलेलं आहे। लाईव्ह प्रूफमध्ये आपण तुम्हाला आजचाच मेसेज आहे, सकाळी 10:53ला हा मेसेज आलेला आहे। इथं बघू शकता मित्रांनो, त्यांच्या खात्यावरती 1,500 रुपये हे जमा झालेले आहे, म्हणजे सप्टेंबरचा हप्तासुद्धा त्यांचा आता जमा झालेला आहे। आणि हे सर्व माहिती आपण तुम्हाला लाईव्ह प्रूफमध्ये देत आहोत मित्रांनो। 26/9/2024 आजचाच मेसेज आहे सकाळचा, सकाळीच हे 1,500 रुपये जमा झालेले आहे। ज्या महिलांना की म्हणजे जुलै आणि ऑगस्टचे पैसे जमा झाले नसतील तर ते 1,500 रुपयेसुद्धा जमा होण्याला सुरुवात झालेली आहे। हे सर्वात अगोदर आपण तुमच्यासाठी अपडेट आणत असतो, त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा याची माहिती मिळेल। आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या।